नमस्कार मित्र हो. सध्या मी एका शहराच्या कचरा व्यवस्थापन असलेल्या या फॅक्टरीमध्ये आहो. सरकारकडे असलेली ही गोष्ट मी याच्यासाठी चेहऱ्याला बांधलंय कारण एवढा घाणेरडा आणि एवढा भयंकर वास येतोय की मी 5 मिनिटही उभं नाही राहू शकत इथे. आणि कचरा पहाड जरी मोठा दिसत असला तरी फार कमी आहे. जेवढं मोठं शहर आहे त्या मानानं हा कचरा फार कमी आहे. त्यामुळं पूर्ण कचरा तर इथं आणलेला नाही, थोडाफार कचरा आहे. परंतु जो थोडाफार आणला आहे त्याचंही व्यवस्थापन पूर्णपणे नीट झालेलं नाही. केवळ सरकारी कागदावर दाखवायसाठी जणू ह्या गोष्टी असतात किंवा आमचा एक प्लॅन्ट आहे ना, आम्ही कचरा स्वच्छता मोहीम राबवतो, त्यामध्ये प्रक्रिया उद्योगही चालू आहे आमचा, असं म्हणून तो प्लॅन्ट चालू ठेवायसाठी जणू ही छोटीशी एका एकरामध्येही बसणार नाही एवढ्याशा जागेमध्ये हा पूर्ण प्लॅन्ट आहे. एवढं मोठं शहर एवढासा कचरा असू शकत नाही. मग कुठेतरी कचरा जो गोळा केला असेल तो कशा पद्धतीनं गोळा केला असेल तो एक वेगळाच भाग. परंतु इथं आल्यावरही हा कचरा असा डंप करून ठेवलेला आहे. याचं पुढे काही होत नाही. म्हणजे आपल्याकडे संशोधनच नाही आहे अशी नाही आहे, गोष्टी माहिती आहेत, आपण ज्ञान मिळवू शकतो इतर ठिकाणावरून, परंतु करायची इच्छा पाहिजे आपली. आणि आपली जनता जनार्दन याला जबाबदार आहे. हे सरकारचं काम नाही आहे. जनता जनार्दन प्रश्न विचारत नाही की आमच्या कचऱ्याचं काय होतंय, आणि जनता जनार्दन कचराही कमी करत नाही. मग त्याचे परिणाम तुमच्या येणाऱ्या पिढीला भोगावे लागणार आहेत. यामधून जे वायू निघत असतील हे तुमच्या पिढीला घातक आहेत. आणि ही परिस्थिती शहरांची आहे. आणि हे आहेत मंदिरं. तुम्हाला जर बघायचं असेल ना, जरा इथं येऊन दर्शन करून जा, म्हणजे कळेल की आपण आयुष्यात काय करून राहिलो. आपण आपलं आयुष्य तर खराब करूनच राहिलो, येणाऱ्या पिढ्यांचं भविष्यही बर्बाद करून राहिलो. तेव्हा अशा फॅक्टरीजना भेट द्या आणि बघा की तुम्ही तुमच्या आयुष्याचं तर वाटोळं करताच आहात, पण येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्याचं तुमच्यामुळं भयानक वाटोळं, आणि त्यांना ज्या भयानक परिस्थितीमध्ये जगावं लागेल ते तुमचं नावही काढणार नाहीत. तुमचा घरात फोटो लावणं तर दूरच. तेव्हा यूट्यूबवरती आचार्य प्रशांत यांना ऐका आणि क्लायमेट चेंज हा विषय समजून घ्या.